दमला जीव. खूपच दमाल झालं बाबा. काय रे श्रेयस बरं आहे? त्याचं गोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित दिलं गेलं ना? त्याला काही त्रास नाही ना झाला? भाऊजी काही काळजी करू नका. श्रेयसने त्याची औषधं घेतली आणि तो शांत त्याच्या रूममध्ये झोपलाय. त्याला काही त्रास झाला नाही. श्रावणी, मी सांगितल्याप्रमाणे त्याची काळजी घेतलीस ना तू? हो अगदीच. मी आता पण त्यांच्या रूम मध्ये बघून आले. श्रेयस भाऊजी निवांत झोपले, तेही एकटेच. संजय, गणित जमलं का बरोबर? एकदम अचूक. हो पण तारा कुठे? म्हणजे आम्ही येणार हे तिला माहिती होतं ना, म्हणजे इथे असायला हवी ना. ती कुठे गेली? गेली असेल कुठेतरी बाहेर, नाही तर तिच्या पाड्यावरती. तशी तिला काय घरची आणि श्रेयसची काही पडलेली नाहीये. नुसता तोंड देखला कारभार. नाहीतर काय, तिथे श्रेयस भाऊजी आराध्या आराध्या करतात ना, म्हणून तिचं फावत. हो ना, शेवटी काय, ती नकली ती नकलीच. तिला खऱ्या आराध्याची सर थोडीच येणार आहे. आत्या, तिच्यामुळे श्रेयस प्राण धरून राहिला इतके महिने, हे विसरू नका. ताई तर नाही आहे ना? काहीतरी चमत्कार घडून ती परत तर नाही आली ना? आयुष्यमान भव. श्राव बाळा, डोकं दुखत होतं ना तुझं? थांबलं का दुखायचं?
अक्षय, बरा आहेस ना तू? आत्या, हो आशीर्वाद द्या ना. राहू देत. बरं मला सांगा, देवीचं दर्शन मनासारखं झालं ना? नवस फेडला ना तुम्ही? आमच्यासाठी प्रसाद आणलाच असेल तुम्ही, पण माझ्यासाठी आणि श्राऊसाठी देवीच्या दाराचं कुंकू आणलं ना आठवणीने? सौभाग्याचं कवच असतं ते कुंकू. कुंकू असं राहू दे, आधी हा काय अवतार केलास ते सांग. अवतार? आत्या, हेच तर माझं खरं रूप आहे. आणि हीच माझ्या व्यक्तिमत्वाची खरी धार आहे. बरं मला सांगा, श्रेयस आधीसारखा पूर्णपणे बरा व्हावा हेच आपल्या सगळ्यांचं एकमेव ध्येय आहे ना? आपण घरात प्रत्येक जण त्याच्यासाठीच धडपडतोय. आजींनी सुद्धा त्याचसाठी नवस बोलला होता. आणि तुम्ही तो नवस फिटेपर्यंत मला श्रेयस पासून दूर राहायला सांगितलं होतं. म्हणून मी आराध्या झाले त्याच्यासाठी. आणि तसंही तो मला आराध्याच समजतो. म्हणून मी ठरवलं, माझा श्रेयस पूर्णपणे बरा होण्यासाठी मी आराध्याच बनून राहील. बरोबर ना आजी? काय वाटते तुम्हाला? अरविंद, बघितलंस, मला तर माझ्या श्रेयसची आराध्याच परत आले असं वाटतंय. हो आई, अहो क्षणभर फसलो ना मी. खरं सांगू का, आपण नवस फेडला की नाही, म्हणून देवीनं ताराला आराध्याच्या रूपातच आणलंय आणि आपल्याला आशीर्वाद दिलाय. हो ना शकुंतला? हो ना. आणि आता तर नवस फेडलाय, त्याच्यामुळे आराध्या आणि श्रेयस आता एकमेकांना भेटू शकतात. त्याच्यामुळे तुझ्या मनात आता शंका नको. हं, नाही का? हो. बरं चला, तुम्ही सगळे पटापटा फ्रेश व्हा, तोपर्यंत मी तुमच्या सगळ्यांचं चहाचं बघते. अमृता, अगं या उरलेल्या बॅग्स घेऊन जा की. चला आई, चला. थांबा. नक्की मी तारा आहे की आराध्या परत आली? शोधून काढा आत्याबाई.
काय करता तुम्ही? हे ठेवा आधी. काय झालंय तुम्हाला चिडायला एवढं? शांत हो तुम्ही आधी. शांत हो? कशी शांत हो? ती तारा माझ्या उरावर नाचते आणि मी शांत राहू? श्रावणी, मी तुला सांगितलं होतं ना तिच्यावर जबाबदारीने लक्ष ठेवायला. मग ते आराध्य बनण्याचं खूळ तिच्या डोक्यात आलंच कसं? त्या पण काल रात्री मी त्या दोघांना भेटूच दिला नाहीये. हवं तर तुमची शपथ घेते, आता तरी विश्वास ठेवा. उलट काल रात्री मी श्रेयस भाऊजींना रूम मध्ये ठेवून बाहेरून दाराला कडी लावली होती आणि जेव्हा सकाळी उठले तेव्हा जाऊन चेक केलं तर डोर लॉकच होता. आणि ओपन करून बघितलं तर श्रेयस भाऊजी छान झोपले होते. मग संशयाला जागाच नाही उरत ना त्या. तू म्हणतेस तसं जर तारा आणि श्रेयस भेटलेच नसतील तर मग तारा आराध्या कशी काय बनली? त्याच्या पाठीमागे जे काही गूढ आहे ते शोधावंच लागेल. आजी, तारा, तुझ्याकडे बघून खूप समाधान वाटलं जीवाला. तू आराध्या नसलीस तरी तिच्यासारखे सगळे गुण आहेत तुझ्यात. तिच्यासारखीच प्रामाणिक आणि खमकी आहेस. संकटातून मार्ग काढणारी, खोटं नाही सांगत. यशोधरेनं काही कमी त्रास दिला नाही तिला, पण ती डगमगली नाही. नक्की सांगते तारा, आराध्याचा हात आहे तुझ्या डोक्यावर. तिच्यासारखीच माझ्या नातवाला जीवापाड जपतेस. आजी हो, यात कौतुक कसलं आलं? कर्तव्य आहे ते माझं. मला सांगा, निदान तुम्ही तरी मानता ना की श्रेयस माझा नवरा आहे म्हणून? मग त्याच्या जीवापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरं काही महत्वाचं नाही आजी. खरे ग पोरी, तू आहेसच माझी गुणाची नातसून. माझी खात्री आहे तुझ्या या धडपडीला लवकर यश मिळेल आणि श्रेयस पूर्वीसारखा नॉर्मल होईल की नाही बघ. ते सगळं बघितलं की मग मी डोळे मिटाय. आजी, अहो का असं अभद्र बोलताय तुम्ही? आता सगळं चांगलं होणार आहे. झालंच आहे की सगळं चांगलं. बघा, देवीला जाऊन आलात ना तुम्ही, आता देवीचा आशीर्वाद फळाला येणार आहे. बघा तुम्ही, असं काही बोलायचं नाही परत. चला, चहा देते मी तुम्हाला. आता कुठेही जाऊ नकोस. खूप बोलायचंय तुझ्याशी. अगं मी बरा झालोय. तुझा श्रेयस बरा झालाय. आपण घरात असून कोणालाही माहित नाही, फक्त मामाला माहितीये. तुला माहितीये केव्हापासून मला तुला हेच सांगायचं होतं. ज्या क्षणापासून मी स्वतःला पुन्हा सापडलोय ना, त्या क्षणापासून मी फक्त तुला शोधतोय. आता हा हात मी कधीच सोडणार नाही. प्रॉमिस. सांगू का आजीला माझा श्रेयस पूर्ण बरा झालाय? नको नको, डोळ्यांनीच बघू दे त्यांना. तो आनंद वेगळाच असेल ना. तारा, देवीचं कुंकू आणलंय तुझ्यासाठी. देवी तुझं असंच रक्षण करू. अखंड सौभाग्यवती भव. हे बघ, प्रसाद आणलाय. तू खा आणि तुझ्या हातानं श्रेयसला भरव. नाही नाही, एक काम करा, तुम्ही चला आणि तुमच्या हातानेच तुम्ही श्रेयसला प्रसाद द्या. असं म्हणतेस? चल. देवीचा प्रसाद श्रेयसला मिळेल आणि श्रेयस बरा झालाय हे सरप्राईज आजींना. चल.
काय मग श्रेयसराव, बरं वाटतंय ना आता? अरे फायनली तुझा कालचा प्लॅन सक्सेसफुल झाला. थँक्यू मामा, तुझ्यामुळे. अरे एका घरात राहून आमची भेट होत नव्हती, पण तुझ्यामुळे फायनली भेट झाली आमची. थँक्यू सो मच. हे बाबा हळू बोल. काही झालं तरी मी तुझी आराध्याची भेट करून दिली हे इथं कोणालाही सांगू नको रे. ए मामा, तू ते श्रावणीला एवढं घाबरतोस? अरे नाही रे बाबा, श्रावणीची नाही, ते शकुंतला ताई साहेब आहेत ना, त्यांची भीती वाटते. अरे त्या शकुंतला ताई साहेब बोलायला लागल्या ना की त्यांच्या कपाळावरची टिकली अशी काय डान्स करायला लागते ना की ते पाहून माझं डोकं गरगरायला लागतं रे. बरं, जोक सपाट. पण खरंच ती आत्या एवढी दादागिरी करते का घरात? नाही, दादागिरी अशी नाही, पण आता खूप वर्षाच्या दुराव्यानंतर इथे राहायला आल्या ना त्या, त्यामुळे थोडं प्रेमाने हक्क गाजवतात. बाकी तुला हळूहळू समजेलच. ते तर कळेलच, त्यासाठीच तरी वेळ पांघरलाय. बरं ते सगळं सोड. मला हे सांग, तू आराध्याला यातलं काही सांगितलं का? नाही ना, मी काल सांगणार होतो तेवढ्यात मला गरगरायला लागलं. अच्छा. मग ती म्हणाली आता विश्रांती घे म्हणून. खरं तर तिलाही मला काहीतरी सांगायचं होतं, पण राहून गेलं ते. बरं मामा, या घरात अजून असं काही घडतंय का जे मी जाणून घेणं गरजेचं आहे? आत्ता तू म्हणालास कारण की हळूहळू कळेल तुला म्हणून. आणि मामा, बाय द वे, आराध्या सकाळपासून मला भेटायला का आली नाहीये? मुळात ती इथे आमच्या रूम मध्ये का राहत नाहीये माझ्या बरोबर? 6 महिन्यात आमचे संसारही वेगळे झालेत की काय? उलट मी आजारी असताना तिने माझ्या जवळ राहायला हवं होतं ना. आजी मी तुम्हाला दाखवते, चला पटकन चला. चल चल. श्रेयस, आई आल्यात आणि लक्षात आहे ना तू नॉर्मल नाहीयेस. हा, ते श्रेयसच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. हा, आलो. श्रेयस, कसा आहेस रे सोन्या? मी तर एकदम छान आहे. तुला कसा दिसतोय मी? तू सोन्यासारखा दिसतोस वा, आणि आहेस पण सोन्यासारखाच. हे बघ, कोल्हापूरच्या अंबाबाईचा प्रसाद आणलाय तुझ्यासाठी. हा प्रसाद खा आणि तिच्या आशीर्वादानं लवकर बरा हो. छान आहे. आजी, तुला माहितीये का, काल रात्री ना माझ्या स्वप्नात एक परी आली होती आणि मी तिच्या बरोबर डान्स पण केला. अचानक काय झालं याला? असं परत लहान पोरासारखं का करतोय हा? आणि ती परी ना माझ्या कानात गाणं पण गुणगुणत होती. एकदम सुंदर परी होती. ए लबाडा, परी आली होती काय? मला माहितीये तुझी परी कोणते. तुझी परी म्हणजे आराध्या. आता मी जाते. आता बस तू तुझ्या परी बरोबर गप्पा मारत. जाताना दरवाजा लावून जाते. चालेल. बाय. चालेल. ऐका, मी काय सांगतो, हे आत्ताच कोणालाही कळता कामा नये. ही गोष्ट फक्त आपल्यातच ठेवा.